वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण अनारशी। बघू शकता तुम्ही आपली अनारशी काही सुद्धा तेलकट झालेली नाही। बघू शकता मी हाताला लावून दाखवते तुम्हाला। एकदम खुसखुशीत असे टम फुगलेले अनारशी मी दाखवणार आहे तुम्हाला आज। इथे घेतलेले मी राशनचे जुने तांदूळ घेतलेले आहेत 1 किलो। आता आपण हे तांदूळ 4-5 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया। तांदूळ घसघस असं चोळून पहिल्या दिवशी आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊया। मी तर 4-5 पाण्याने तांदूळ धुवून घेते। बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे हे मी तांदूळ धुवून घेतले। इथे स्वच्छ तांदूळ धुवून घेऊया आपण आणि झाकून ठेवून टाकूया 4 दिवसासाठी। हे धुवून झाले माझे तांदूळ। हे झालेले आहे आपल्या तांदळाला 1 दिवस झालेला आहे। आल्हादे आपण हे तांदूळ धुवून घेऊया डबल। शक्यतो तुम्ही दररोज पाणी चेंज करा तांदळाचं, तसंच झाकून ठेवू नका, नाही तर पूर्ण घरात वास येतो तांदळाचा। आणि आपण जर दररोज तांदूळ जर धुतले तर वास येत नाही। ह्या प्रकारे आपण धुवून घेऊया, पाणी काढूया बाजूला। ह्या प्रकारे हे मी पाणी काढून घेतलं। हे आपल्या तांदळाला झालेला आहे दुसरा दिवस। आता हे पण पाणी आपण आल्हादे हात फिरून हे पण पाणी चेंज करून घेऊया। ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र आपले तांदूळ झालेले आहेत। अगदी आल्हादे हात फिरून घेऊया आणि तांदूळ धुवून घेऊया। अजून पाणी टाकून ठेवून टाकूया आपण। हे मी पाणी काढून घेत आहे। आता ह्या तांदळाला झालेले 3 दिवस। बघू शकता तुम्ही हे पण धुवून घेऊया स्वच्छ असे आल्हादे। लक्षात राहू द्या, चोळून घ्यायचं नाही तांदळाला। ह्या तांदळाला झालेले 4 दिवस। आज मी दुपारी काढून घेत आहे तांदूळ। 4थ्या दिवशी मी दुपारी तांदूळ धुवून स्वच्छ वाळू घालणार आहे। अगदी आल्हादे फिरून घ्यायचा हात, जास्त चोळायचं नाही तांदळाला। ह्या प्रकारे आल्हादे हात फिरून घ्यायचा। बघू शकता तुम्ही आपले तांदूळ किती छानपैकी भिजलेले आहेत। एकदम आसानीने त्याचं पीठ तयार होत आहे। आता आपण एका जाळीमध्ये हे तांदूळ काढून घेऊया पाणी उतरण्यासाठी। 2 ते 3 मिनिटं जाळीमध्येच ठेवून घेऊया हे तांदूळ। हे पाणी सगळं हे झालं तर मग आपण कपड्यावर वाळू घालूया। हे पाणी उतरलेलं आहे आपलं। आता फॅनच्या हवेला आपण हे तांदूळ 15 ते 20 मिनिटं वाळू घालूया। जास्त कडक वाळवायचं नाही आपल्याला। लक्ष देऊन ऐका तुम्ही। आतमध्ये ते ओलसरच असायला पाहिजे आणि वरतून आपल्या हाताला चिटकायला नाही पाहिजे तांदूळ। खूप बारकाईने छोटे छोटे चिप्स सांगितलेले आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये। बघू शकता तुम्ही आपल्या हाताला चिटकत नाही तांदूळ, आसानीने खाली पडतात। आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया, असं पीठ तयार करून घेऊया आपण। आता आपण चाळून घेऊया। हे मी चाळून घेत आहे। आपण $10चा त्याच्यामध्ये टाकून त्याच्याने आसानीने पीठ चाळलं जातं। आता आपण हे जे पीठ आहेत ना, हे जे 3 भाग करून घेऊया, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण कळेल। तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकतात, पण मी गूळ टाकलेला आहे इथे। ह्याच प्रकारे साखर पण टाकून घ्यायचा। हे जे 3 भाग पाडायचे आणि तुम्हाला साखर टाकायची असेल तर साखर पण टाकून घ्या।
आता हे जे 3 भाग केलेले आहेत मी, तर 1 भाग इतका मी तो गूळ घेणार आहे. शक्यतो तुम्ही पिवळा गूळ घ्या, काळा जरी घेतला तरी चालेल. पिवळा गुळाने खूप छान कलर येतो अनारशाला. ह्या प्रकारे आपण पूर्ण गूळ घेऊया आणि एक मिक्स करून घेऊया पूर्ण. हे मी एक मिक्स करून घेत आहे. असं दोन्ही हाताने आपण सगळं असं चोळून घेऊया आणि असे उंडे बांधून ठेवून टाकूया. ह्या प्रकारे असे गोळे बांधूया आणि डब्यामध्ये ठेवून टाकूया. हे मी डब्यामध्ये ठेवत आहे. 2 दिवसासाठी ठेवा. ह्याला पाणी सुटेल, मग आपली अनारशी अशी छान होईल. बघू शकता तुम्ही आपल्या पिठाला पाणी सुटलेलं आहे, काही सुद्धा टाकलेलं नाही आपण. किती सॉफ्ट झालेलं आहे पीठ. आता आपण मस्तपैकी 3-4 मिनिटं हे पीठ असं मळून घेऊया. ह्या प्रकारे असं मस्तपैकी आपण दूध बीत काही सुद्धा टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेलं आहे पीठ. पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. ह्या प्रकारे गोल गोल करून घेऊया आपण. शक्यतो थोडं जाडसरच अनारशी ठेवा, म्हणजे कसं आपले अनारशी फुगतील. ह्या प्रकारे हे मी बनवून घेतलं. आता आपण खाली खसखस टाकून घेऊया आणि थोडं थोडं हाताला तेल लावून आपण हे अनारशी बनवून घेऊया. ह्या प्रकारे हे आपली अनारशी मी बनवून घेतली. आता आपण तळून घेऊया. तेल शक्यतो जास्त कडक तापून घ्यायचं नाही, नाहीतर आपली अनारशी करपेल. आपण गूळ टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. गॅस कमीवरच ठेवा. हे आपली अनारशी तयार आहे. मी आता अशीच अनारशी पूर्ण तळून घेणार आहे. किती छान आलेली आपली अनारशी बघू शकता तुम्ही. टम अशी फुगलेली आहे आपली अनारशी. सगळे अनारशी आपले तयार आहेत. बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐका बारकाईने. मी खूप छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे तुम्हाला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.